लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पतंगाच्या नायलॉन मांजापासून वाचण्यासाठी दीपक डोके यांचा अनोखा उपक्रम। नायलॉनच्या मांजामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ। संक्रांतीमध्ये नायलॉनचा मांजा हा जीवघेणा घातक ठरत असून नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकी वाहन चालकांचे जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे। नुकत्याच घडलेल्या घटनेमध्ये गुशरन मोहसिन सय्यद वय 25 वर्ष हा युवक वडाळा रोडवरून जात असताना सोमवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास वडाळा रोडवरून जात असताना अचानकपणे हवेतून वेगाने आलेल्या नायलॉन मांजा त्याच्या गळ्याभोवती अडकला आणि गंभीर दुखापत होऊन 75 टाक्यांची शस्त्रक्रिया करून शासकीय रुग्णालयात युवकाचा उपचार सुरू आहे। तसेच दुसऱ्या घटनेत लेखानगर परिसरात देखील माझ्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा गळा चिरला गेला आणि 18 टाक्यांची शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात आले। संक्रांतीमध्ये नायलॉन मांजाचा वापर होत असल्या कारणाने दुचाकी वाहन चालकांचा जीव धोक्यात आहे, म्हणून पंचशील नगर परिसरातील समाजसेवक आरोग्य दूत दीपक डोके यांच्या वतीने दुचाकी वाहन चालकांना तारांचे वाटप करण्यात आले। या तारेमुळे नायलॉन मांजा गाडी चालवताना समोर आला तर निदान या तारेमुळे दुचाकी चालकाचा जीव वाचू शकतो। हा अनोखा उपक्रम नुकताच त्यांच्या संपर्क कार्यालय असलेल्या ND पटेल रोड परिसरात राबवण्यात आला। यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह माजी खासदार हेमंतप्पा गोडसे, नाशिक शासकीय जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे, उत्तम जाधव, आबासाहेब डोके यांच्यासह आपल्या दुचाकीला सुरक्षित तार लावण्यासाठी दुचाकी वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या या उपक्रमाबद्दल वाहन चालकांनी कौतुक केले। नेहमी समाज उपयोगी कार्य करणारे दीपक डोके हे येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विजयी होतील अशी चर्चा परिसरात सुरू आहे। आपण काय वापरतोय आणि पोलीस प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, सामाजिक कार्यकर्ते असो, तर सर्व आव्हान करतात का हा मांजा वापरू नका, पण जे समाजामध्ये जे समाजकंटक आहेत ते हा मांजा वापरतायत। याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान होतंय। 2 वर्षापूर्वी एका मुलाची आई म्हणजे एक 4-5 वर्षाचा मुलगा होता, ती ओझरला राहिला होती, जाता जाता तिचा गळा कापला, मान बाजूला पडली। म्हणजे तलवारीपेक्षा एवढा घातक मांजा वापरायचं कारण काय? मी विनंती करतो असा मांजा वापरू नका, पण समाजकंटक काय ऐकायला तयार नाही, म्हणून आम्ही एक सुरक्षा म्हणून हे सुरक्षा रक्षक कवच बनवलं आहे आणि 500 गाड्यांना लावतोय। याच्यामध्ये एवढंच आमचं उद्दिष्ट आहे का कुणी असो कोणाला विजा नाही झाली पाहिजे। आरोग्य सेवक दीपक डोके यांना मी शुभेच्छा देतो, कारण की त्यांनी हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। तुम्ही बघत असणार काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी पण एक जो लहान मुलगा होता 7 ते 8 वर्षापूर्वी 7 ते 8 वर्षाचा सिडकोत नायलॉन मांजामुळे त्याला शॉक पण बसला। म्हणजे नायलॉन मांजाचे एवढे दुष्परिणाम आहे, जसं पक्ष्यांवर होतात तर मनुष्यहानी पण व्हायला लागली। जसं आता बघितलं जसं टाके पडतात लोकांना वगैरे, त्या अनुषंगाने हा उपक्रम इतका छान आहे। साधारणतः दीपक डोके यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रेमी साधारणतः 500 गाड्यांना आपण जे उपकरण आहे ते लावतो। हे सगळं तुमच्यासमोर आहे। माझी पण सगळ्या नाशिककरांना विनंती आहे, तो जे यंगस्टर आहे त्यांना पण विनंती आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा उपद्रव टाळावा। प्राणीमात्रा त्याच्यानंतर मनुष्य यांची जीवितहानी होत आहे, तर सर्व नागरिकांना एवढीच माझी विनंती आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।